पुढचा स्वाध्याय 8.2 स्वाध्याय 8.2 आपण सोडवायला सुरुवात करीत आहोत. प्रश्न पहिला बघा, 1.2/7 गुणिले 1.3/7. बघा, या पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करताना आपण या दोघांचा गुणाकार करतो, त्याच्यामध्ये हे मिळवतो. बघा, 1 गुणिले 7 7 येणार आहे, 7 आणि याच्यामध्ये 1 मिळवला 8. आता हे मी यांची बेरीज करत नाही, कारण की का मी पहिले पर्याय पाहून घेतले आणि त्या पद्धतीने मी मांडतोय. फक्त ह्या अपूर्णांकाचं मी ह्या पद्धतीने मांडलं का मला ते दिसते. गुणिले त्यानंतर इथं पण तेच, यांचा गुणाकार अधिक 7 7 अधिक 3 7. मग बघा, 7 गुणिले 7 49 होतात. मग 7 गुणिले 7 49 उत्तर दिलेलं नाही, हा तर येणारच नाही 77, हा येणार नाही. राहिलं हे दोन प्रश्न. पण त्याच्यातही याच्यात बघा आणि इथं बघा, ह्या टर्म बघा. मग कोणत्या टर्म मध्ये हे येतंय तर बी मध्ये येतंय. इथं उत्तर सोडवायचं नाही तुम्हाला, कारण की यांचा गुणाकार करावा लागेल. कारण गुणाकार करावा लागेल. ओके, नेक्स्ट प्रश्न दुसऱ्याकडे वळूया आपण. या ठिकाणी हा कंस आणि हा कंस सोडवूया. या ठिकाणी छेद समान आहेत, 5 5 5. पण या ठिकाणी मात्र एक 5 आहे आणि हा 45 आहे. परंतु थोडंसं निरीक्षण केलं तर 36ला आणि 45ला मात्र 9ने भाग जातो. म्हणजे या ठिकाणी 9ने भाग दिला 45ला तर या ठिकाणी छेदस्थानी सुद्धा 5 येईल आणि 36ला भाग दिला तर या ठिकाणी 4 येईल. म्हणजे 9 चोक 36, 9 5 45. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्हाला टर्म मिळेल -2/5 गुणिले 4/5 -2/5 ह्या पद्धतीने. बघा, आता छेदस्थानी सारखाच आहे म्हणून पहिले इथं बेरीज आहे म्हणून 3 अधिक 1 4 4 - 2 2 2/5 गुणिले 2 गुणिले आपला 4 - 2 2 2/5. म्हणजे हा गुणाकार आला. हा गुणाकार अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार 4 गुणिले 25. पर्याय क्रमांक आहे बी. या ठिकाणी बघा, एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली तर तयार होणारा नवीन अपूर्णांक. बघा, आपण कोणता तरी एक अपूर्णांक घेऊया, छोटासाच घेऊया, 2/3. आता हा एक मूळ अपूर्णांक आहे. याच्यामध्ये मी काय करतो, एक संख्या मिळवतो. मी 1 अधिक 4 आणि मग तीच संख्या इकडे पण मिळवतो, 2 अधिक 4. म्हणजे अंशामध्ये जे मिळवले तीच संख्या छेदामध्ये मिळवली, त्यांची बेरीज केली 6 अधिक 7. मग आता हा अपूर्णांक लहान एक मोठा आहे आपण पाहण्यासाठी मी डायरेक्ट संक्षिप्त रूप म्हणजे डायरेक्ट दशांश अपूर्णांकात भाग देतो. यालाही देतो 3 1 3 नाही 0 0.3 सक 18 3 सक 18 आणि इथं 0.60 घेतला. 7 7 एकूण 7 8 56. बघा, इथं 8 आला, इथं 6 आला. म्हणजे ह्या मूळ अपूर्णांकापेक्षा तो काय झाला, मोठा झाला. जो मूळ अपूर्णांक होता त्यापेक्षा मोठा असतो. इथं सी पर्याय पहिल्यासारखाच राहत नाही, मात्र हा कट झाला. मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा असतो. आता झालं एक उदाहरण. मग मला हा मूळ अपूर्णांक आहे आपला, याच्यामध्ये 4च मिळवायला पाहिजे असं आहे का? नाही. मग मी याच्यामध्ये 1 मिळवतो. नैसर्गिक संख्या कोणती तरी एकच नैसर्गिक संख्या अंशात आणि छेदात मिळवायला लावले. मग या ठिकाणी मी 1 मिळवला, समजा 2 अधिक 1 आणि 3 अधिक 1. मग इथं उत्तर आलं 3 अधिक 4, बरोबर. मग 3 अधिक 4. मग या ठिकाणी पुन्हा याला पूर्ण भाग देऊया, 0.4 7 28 4 7 28. इथं पण 7 आला, याच्यापेक्षा हाच आला म्हणून हा मोठाच आला. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. आता मी हा 2/3 घेतला, म्हणजे हा छेदाधिक अपूर्णांक होता. आता मी थोडंसं वेगळा विचार करतो, अंशाधिक अपूर्णांक घेतो. म्हणजे हाच अपूर्णांक मी उलट लिहितो, 3/2. असा जर अपूर्णांक असेल तर म्हणजे मग बघा, मग असं असेल तर काय होतं, या ठिकाणी बघा मी कोणती संख्या मिळवतो तो अपूर्णांक मात्र मोठाच होता मूळ अपूर्णांकापेक्षा. मग या ठिकाणी काय होतं बघा, मी आता या ठिकाणी अंशाधिक अपूर्णांक घेतला. बघा, मी याला भाग देतो, 2 1 2.1
1 उरला 10, बे पंचे 10, बे पंचे 10, 1.5. आता 3/2 मध्ये मी एकच मिळवतो, जास्त नाही मिळवत, 1 मिळवतो. 4 आला 3. मग आता याने पूर्ण भाग देतो. 4 1 4, 4 1 4, 1 उरला. 3 नाही सॉरी 3 1 3, 3 1 3, 1 आला, 1 उरला 10, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. बघा 1 दशचिन्ह 5 आणि 1 दशचिन्ह 3. म्हणजे मूळ अपूर्णांकापेक्षा हा लहान झाला की नाही. हा इथं लहान होतो आणि इथं मात्र मोठा होतो. म्हणजेच काय, याच्यावरनं असं निष्कर्ष निघतं, जर तुम्ही शोधाधिक अपूर्णांक घेतला तर तो मूळ अपूर्णांकापेक्षा तो नवीन तयार होणारा अपूर्णांक मोठा असतो, आणि जर अंशाधिक अपूर्णांक घेतला आणि तयार होणारा अपूर्णांक हा लहान असतो. म्हणजेच आपल्याला हा मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा वा लहान असू शकेल. ह्या उत्तरापर्यंत बरोबर पोहोचता आलं. आपण दोन्ही प्रकारचे अपूर्णांक घेऊन टॅली केली, पडताळा केलाय. ओके, चौथ्या प्रश्नाकडे जाऊया. चौथा प्रश्नामध्ये बघा, हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, चारही ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. त्याला आपल्याला पहिले अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं. म्हणजे ह्यांचा गुणाकार 4 आणि 2 यांचा गुणाकार होतो 8, 8 आणि 1 9, म्हणजे 9/2 अधिक यांचा गुणाकार 4 आणि 1 5, 5/2 कंस गुणिले यांचा गुणाकार 8 आणि 1 9/2 वजा यांचा गुणाकार 5/2, 4 आणि 1 2, 4 आणि 1 2. बघा यांची छेद समान आहेत, त्यामुळे डायरेक्ट आपल्याला बेरीज करता येईल. ओके, इथं आलं 14/2 गुणिले इथं आलं 4/2. आता ह्या दोनाने 14ला भाग दिलं. बे 1 बे बे 7 14, बे 1 बे बे 2 4. म्हणजेच काय राहिलं 7 गुणिले 2, 7 गुणिले 2 उत्तर आलं 14. उत्तर काय आलं 14. म्हणजे इथं पर्याय क्रमांक आहे सी. बघा या ठिकाणी खूप सोपं आहे, छेद समान आहेत त्यामुळे यांचा बेरीज म्हणजे 4 आणि 4 8, 8/3 गुणिले अंशाची बेरीज 2/3. बघा कंसातली ही क्रिया आलेली. म्हणजे 8 2 16, 16/9, 16/9 आणि पर्यायामध्ये उत्तर आहे सी 16/9 डायरेक्ट आलं. ठीक आहे. आता पुढचं, ह्या पदावलीची किंमत काय, यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. यांचा गुणाकार काय, 1 गुणिले 3 3 आणि 2 गुणिले 2 4, म्हणजे 3/4 अधिक 1. या ठिकाणी छेद समान करावं लागेल, 4 ने भागावं लागेल. 4 ने भागितल्यानंतर बघा अधिक आहे 4, 4 आणि 3 7, 7/4 काय आलं 7/4. पण 7/4 उत्तरात आहे का, कुठंच दिसत नाही. म्हणून मग आता आपण काय करतो, 4 तर आहे बरोबर, 4 तर आहे म्हणून मी याला डायरेक्ट भाग देतो. 4 1 4, 4 1 4 आणि किती उरले 3, म्हणजे 1 पूर्णांक 1 पूर्णांक म्हणजे त्याला कसं लिहितं 1.3/4, कारण की ह्या 3 बाकी उरले की नाही 3/4. मग हे उत्तर आहे का, तर हे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मध्ये. बघा 7वा प्रश्न आहे, दोन संख्यांची बेरीज 15/6 आहे. जर एक संख्या 7/6 असेल तर दुसरी संख्या कोणती. बघा एकदम सोपं आहे, इथं जास्त डोकं लावायचं नाही. दुसरी संख्या आपण कोणतं तरी x मानून घ्यायची. मग 7/6 अधिक x बरोबर 15/6, कारण की दोन संख्यांची बेरीज आहे, x आहे आणि 1 आहे, त्या दोघांची बेरीज किती आहे ही 15/6. त्यानंतर आपल्याला x ची किंमत काढायची. हा जो अपूर्णांक आहे हा अपूर्णांक इकडं अधिक आहे, तिकडे काय होईल वजा. म्हणून मी x बरोबर 15/6 वजा 7/6 छेद समान आहेत. मग डायरेक्ट अंशाची वजाबाकी करायची. 15तून 7 गेले, 15तून 7 गेले 8, 8/6. बघा 8/6 आले, पण पर्यायात मला काही उत्तर तसं दिसत नाही. म्हणून मी याला थोडंसं संक्षिप्त देतो. याला 2ने जाईल, याला पण 2ने जाईल. मग 2ने भाग दिल्यानंतर 2 त्रिक 6, 2 चौक 8, 4/3 हे उत्तर मला मिळालंय. हे उत्तर आहे ए. बघा अशा पद्धतीने आपल्याला अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार या स्वाध्यायाच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न समजले असतीलच.
तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही अडचणी असतील तर निसंकोचपणे ग्रुपला शेअर करा. धन्यवाद.